नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे मी माझ्या गावाला आणि आज आपण आपल्या आजीच्या हातची एक रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण बारकूड म्हणजेच भोकर याचा आपण एक रेसिपी बघणार आहोत। रेसिपीचं नाव आहे खापूरला। आपण ती पहिली भोकर काढायला जाणार आहोत, नंतर आपण आजीच्या हातची ती रेसिपी पाहणार आहोत। चला तर पहिले आपण भोकर काढायला जाऊ। आता आम्ही भोकर काढायला चाललोय सर्वजण, सर्व आपली छोटी मंडळी। हे कोण चढतंय? हा थांबा ये खालच्या मांदीवर जाओ। दुर्व्या थांब, घाई नको करू। हाय भोकरांचा झाड, ही भोकर आहेत। आपला माणूस चढवलाय आता भोकर काढायला। ही बाई पिकलेले आहेत, यांचे कच्चे असतात, त्यांचा लोणचा पण केला जातो। फुल पिशवी भरून काढलेली आहेत आता, आणि आता सर्व मंडळी चाललेली आपली। आता आपण ही घरी घेऊन जाणार आणि मग आपल्याला आजी याची रेसिपी करून दाखवणार आहे। आता ही भोकर आहेत, याचा आपण खापूरला करणार आहोत। खापूरला म्हणजे आमच्या याचा केक केला जातो। देठांपासून याला बाजूला करून घेऊया। तर खोबरा, त्यात जरासा मीठ टाकलाय। हा आहे आपली भोकर, त्यांना आपण पाण्यात भिजवलेली आहे। ही आहे वेलची पावडर। हा आहे सुका तांदूळ, त्याला पण भाजलाय चांगला आणि नंतर त्याचा मिक्सरला ग्राइंड करून पीठ काढलाय। आणि हा गूळ आहे, हा थोडासा तूप आहे, आणि ही भेंडीची पानं आहेत। आता ही भोकर पहिली आपण अशी स्मॅश करून घेणार आहोत त्या पाण्यात, आणि भोकरांचं सर्व गर काढणार, आणि त्या भोकरात एक बी असते आणि वरचा साल आहे तो काढून घेणार। आता यातला सर्व तो साल आणि ती बी आहे त्याला आपण आता बाजूला काढणार आहोत। आता आपलं ते गर काढून झालेलं आहे, त्याच्यात आपण आता गूळ ऍड करणार आहोत। आणि आता गूळ सर्व त्याच्यात वितळून घेणार आहोत मिक्स करून। आता सर्व त्यात गूळ आता आपण वितळून घेणार आहोत। आता आपला गूळ मिक्स करून झालेला आहे याच्यात। आता आपण तो भात भाजलेला आणि त्याचा पीठ बनवलेला तो आपण त्यात आता ऍड करणार आहोत। कर आणि ते पण आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आता पीठ मिक्स केलेलं आहे आपण, आता त्यात आपण खोबरं ऍड करून घेऊया आणि त्याला पण आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण त्यात तूप टाकूया 1 चमचा, आणि लास्ट वेलची पावडर ऍड करून घेऊया। चालतं। आता चुलीवर टोप ठेवून घेतलाय आणि त्या टोपाला सर्वकडे आपण तेल लावून घेतलंय। पण आता पूर्ण कालवलेला मिक्सचर आहे तो आपण त्या आता टोपात टाकूया। या बॅटरवर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपण त्याच्यावर भेंडीची पानं लावून घेणार आहोत। आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आता त्याला
स्लो आगेवर आपण 1 ते 1.5 तास शिजवून घेणार आहोत। सर आलेला आहे तो आपण दुसऱ्या भांड्यात करणार आहोत। हा आमचा जुना भांडा आहे केकचा, त्यात आपण करणार आहोत। आता भांड्याचा खालचा बेस आहे तो आपण तापत ठेवलेला आहे प्री हीट। हा एक प्रकारचा ओव्हनच आहे। नंतर आपण त्याच्यात असा हा बॅटर टाकून हा असा ऍड करणार आणि त्याच्यावरून याच्यावर हा झाकण ठेवणार। बॅटर आहे तो आपण दुसऱ्या भांड्यात करणार आहोत। आता दुसरा भांडा आहे केकचा, त्याला पण आपण पहिला तेल लावून घेणार आहोत। आता राहिलेला बॅटर आहे तो आपण आपल्या दुसऱ्या भांड्यात ऍड करत आहोत। आपण आता ठेवणार आहोत। आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। आता भांडा आहे याच्यात आपल्याला अर्धा पाऊण तास जाईल, कारण की हा ओव्हन सारखा काम करतो। धुतलीत। आता आपण याच्यावर भेंडीची पानं लावून घेणार आहोत वरती। झाकण ठेवून देणार आहोत आणि परत आपण त्याला आता 1 तासानंतर बघूया। आता 1 तास झालेला आहे आणि आता आपण उघडून बघूया। मस्त असं फुललेलं आहे। आता थोडा गरम आहे, थंड झाला की आपण याला टोपातून काढू। आता आपण हा दुसरा भांड्यात टाकलेला तो पण आता झालेला आहे, गरम आहे। त्याला पण आता आपण उघडून बघूया। हा पण बघा फुललाय, झालाय ना आजी। आता आपला खापूरला झालेला आहे। आता तो थंड झाला की आपण त्याला डिश मध्ये काढूया आणि मग टेस्ट करूया। आता थंड झालेला आहे, आपण त्याला आता काढून घेऊया। तर हा बघा असा झालेला आहे, साईडनं क्रिस्पी। तर आता आपण याला टेस्ट करून बघूया। हा आपला रेडी आहे खापूरला। आजी खाऊन बघ। कसं झालाय? मस्त झाला। आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालाय। 1 नंबर झालाय, सुंदर। तुम्हाला पण कधी भोकरं भेटली तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय, सी यू सून।